तर पीक कर्ज भरलं नाही म्हणून बँकेनं शेतकऱ्याचं बँक खातंच गोठवलंय। त्यामुळे मंत्री दादा भुसे यांनी संताप व्यक्त केलाय। खातं सुरू करा नाहीतर बँकेतच येतो असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरलाय। सध्या मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळेच पीक कर्ज भरलं नाही म्हणून बँकेनं शेतकऱ्यांचं बँक खातं गोठवलंय। दादाजी भुसे बोलतो। आवाज येतो? आपले शेतकरी आहेत प्रताप शामराव मगार, त्यांना त्या बांधवाचं जे नुकसान झालं त्याच्या अगेन्स्ट त्यांना 1,90,000 रुपयाचं शासनाने मदत दिली, अनुदान दिलंय। आणि ते तुम्ही त्यांचं जे काही लोन आहे त्याच्यामध्ये वर्ग करायला घेतलंय। असं करू नका। आणि शासनाची बदनामी करू नका। कधी पैसे मिळतील त्या शेतकऱ्याला? हॅलो, हॅलो, दादाजी भुसे बोलतो। आवाज येतो? आपले शेतकरी आहेत प्रताप। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।